श्रीरामपूर तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे पिकांचं नुकसान झालं। शेतकऱ्यांची केळीबाग जमीनदोस्त झाली आहे। बेलापूर येथील शेतकऱ्यांचं 3 लाखांचं नुकसान झालं। अहमदनगरच्या श्रीरामपूर तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे शेती पिकांचं प्रचंड नुकसान झालंय। बेलापूर शिवारातील शेतकरी हरिश्चंद्र पुजारी यांची अर्धा एकर केळीची बाग ही जमीनदोस्त झाली। यात शेतकऱ्यांचं जवळपास 3 लाखांचं नुकसान झालंय। याच परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी गोविंद साळुंके। अहमदनगरच्या श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर शिवारामध्ये हरिश्चंद्र पुजारी यांची केळीची बाग होती आणि ही केळीच्या बागेचं प्रचंड नुकसान झालं आहे। अवकाळी पावसाची शक्यता ह्या ठिकाणी होती आणि मोठं वादळ वारं जे आहे ते मोठ्या प्रमाणात आलं आणि होत्याचं नव्हतं ह्या ठिकाणी झालेलं आहे। आपण जर पाहिलं तर ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केळीची बाग जी आहे ती उद्ध्वस्त झालेली आहे। काबाड कष्ट करून बँकेचं कर्ज काढून घरातील जे दागदागिने जे आहे ते गहाण ठेवून आज ही बाग जी आहे ती ह्या शेतकऱ्यांनी फुलवली आहे। मात्र ह्या आत्ता जर पाहिलं तर ह्या बागेची जी परिस्थिती जी आहे ती अत्यंत दयनीय झालेली आहे। मोठ्या प्रमाणात ह्या ठिकाणी बागेचं नुकसान झालं आहे आणि हे नुकसान भरपाई मिळावी अशीच मागणी जी आहे ती हे शेतकरी करत आहे। मात्र अचानक वादळ वारं सुटलं आणि त्या वादळ वाऱ्यामध्ये ही बाग सापडली आणि जवळपास 1.5 एकर असलेली बाग, या बागेचं अर्धा एकर जे आहे ते मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। जवळपास 2.5 ते 3 लाख रुपयांचं नुकसान जे आहे ते या शेतकऱ्याचं झालेलं आहे। ह्या ठिकाणी अधिकारी आले आहे, पंचनामा केला आहे। मात्र हे पंचनामा झाल्यानंतर हे जे पैसे आहे हे शेतकऱ्याच्या खात्यावर किंवा ह्या शेतकऱ्याला वेळेत मिळणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। गोविंद साळुंके, लोकशाही मराठी, अहमदनगर। हा बाग जर टिकला असता तर आम्हाला या बागेतून 7 ते 8 लाख रुपये उत्पन्न मिळालं असतं, परंतु आता ते नाही मिळू शकणार। आमचं 2.5 ते 3 लाखाचं नुकसान झालेलं आहे। आम्हाला सरकारने तेवढी आमची नुकसान भरपाई द्यावी। आम्ही चांगलं फुलवलं होता हा बाग आणि बागेतून चांगलं उत्पन्न मिळावं ही अपेक्षा होती। या अपेक्षेने आम्ही ही बाग फुलवली होती आणि चांगली पण आली होती, पण वाऱ्यामुळे ती सगळी पडली आणि आमचं खूप नुकसान झालं। सरकारने आम्हाला फक्त जेवढं झालेलं आहे तेवढीच नुकसान भरपाई द्यावी एवढीच आमची अपेक्षा आहे। जास्त अपेक्षा पण नाही आम्हाला सरकारकडून। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।